नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत. औदुंबर रूपी म्हणजे औदुंबराच्या झाडाप्रमाणे विशाल, शांत, संयमी व ज्ञानी गुरुवर श्रद्धा ठेवली तर आपल्या जीवनात खरंच परिवर्तन घडू शकतं का? जसं औदुंबर वृक्ष विषारी उष्णता शोषून घेतो, अगदी त्याचप्रमाणे गुरु आपल्या जीवनातील संकटांची ज्वाला शांत करतात का? आणि एका साध्या नावाड्याचं जीवन केवळ गुरूंच्या दर्शनाने कसं धन्य आणि सार्थ होतं, याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला श्री गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायात मिळतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हा अध्याय आपल्याला शिकवतो की औदुंबर जसं उष्णता शोषून घेतो, अगदी त्याचप्रमाणे गुरु आपल्या जीवनातील दुःख, ताण, संकटे शोषून घेतात. पण त्यासाठी आवश्यक आहे अटळ श्रद्धा. गुरुचे खरे स्वरूप बाह्य डोळ्यांनी दिसत नाही, ते अनुभवण्यासाठी अंतःकरणाने शुद्ध असावे लागते. आज आपण समस्यांमध्ये घाबरतो, तक्रार करतो, पण जर आपण पूर्ण विश्वासाने गुरूंच्या चरणी राहिलो तर संकटे आपल्याला तोडत नाहीत, तर ती आपल्याला घडवतात. गुरुकृपा जीवनाला दिशा देते, स्थैर्य देते आणि अंतर्मनाला शांती देते. चला तर मग सुरू करूया श्रद्धा, गुरुकृपा आणि दिव्य अनुभूती देणारा गुरुचरित्राचा 19वा अध्याय. मित्रांनो, या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याची थोडक्यात कथाभाग आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. श्री नृसिंह सरस्वतींनी हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले, तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंह सरस्वतींच्या नखाची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबरांची फळे श्री नृसिंह सरस्वतींना आणून दिली. नृसिंह सरस्वतींनी आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे त्यांच्या नखांची आग थांबली. म्हणून नृसिंह सरस्वतींनी औदुंबराला अनेक वर दिले. श्री गुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत. त्याची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत होते. कलियुगातीलही तोच कल्पतरू आहे. अमळेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. त्या गुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत होत्या. तेथे येऊन श्री गुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसायचे. श्री गुरु भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत. त्यांची दिनचर्याविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले व तेच बघण्यासाठी ते यतीश्वरांचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले. पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. तोच दुपारची वेळ आणि एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी गुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत. त्या गुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत. त्यासाठी नदीचे पाणी दुभंगून त्यामध्ये मार्ग निर्माण झाला आहे व त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या गुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाड्याची खात्री पडली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वर अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आल्याला त्याने पाहिलं व श्री गुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्री गुरु तेथे जाता सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महलात श्री गुरु एका रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्री गुरु त्याला त्रिमूर्तीचा अवतार दिसत होते. श्री गुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांनी तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू येथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनासाठी आलो होतो. असे म्हणून त्याने श्री गुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरिजारमण आहात. संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आम्हाला आपला महिमा कळत नाही. तुम्ही आमचा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते. त्याचे ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडी त्यांचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवीत असे तेथे तो आला. बघतो तर त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्री गुरूंचे स्मरण झाले
आणि पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूंच्या सेवेमध्ये राहिला. मित्रांनो, या ठिकाणी गुरुचरित्रातील 19वा अध्याय पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला गुरुचरित्रातील अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलवरील श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 ही संपूर्ण प्लेलिस्ट नक्की पहा. आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.